नमस्कार मंडळी, माईक चालू आहे का बघा. मकर संक्रांतीच्या भरपूर भरपूर शुभेच्छा तुम्हाला. आज आमच्या घरामध्ये आज मी हळदी कुंकू ठेवला आहे. माझी लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे, तर त्यामुळे आणि मग मला ह्यांना पण ओवाळायचं आहे. आणि इथे मी काय प्रिपॅरेशन केले आहे मी तुम्हाला दाखवते. मी आणि मम्मीने मिळून, आणि मम्मीने आणि मी आज ट्युनिंग केलं आहे. मम्मीने पण ब्लॅक वेअर केलं आहे आज. आज ब्लॅक आहे, सो आम्ही ब्लॅक वेअर केलं आहे आज. मी पण ब्लॅक साडी घातली आहे. आणि हलव्याच्या दागिन्यांची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देईल. काय ज्वेलरी बाय सिद्धी हे अकाउंट आहे इंस्टाग्रामचं, जिथून मला हे हलव्याचे दागिने रिसीव झालेत. पण माझ्या नाकावर काय नथ राहायला मागत नाही आहे, ती पडते. तर तिला परत लावून मी तुम्हाला आता दाखवते मी काय काय प्रिपरेशन केली आहे. इथे सगळ्यांसाठी खाजा आहे. आणि इथे मी छोटे छोटे हे बनवलेत, सूप बनवलेत, बघू शकता. असे पानापासून सूप बनवलेत. एकामध्ये तीळ गूळ, ह्याच्यामध्ये तीळ आहे, ह्याच्यामध्ये गूळ आहे, ह्याच्यामध्ये साखर फुटाणे आहे, त्याच्यामध्ये हरभरा आहे, आणि ह्याच्यामध्ये आहे शेंगदाणे. आत्ता म्हणजे ते वौसा वगैरे भरतात ह्याला मकर संक्रांतीला, पण आमच्या इथे गौरींना भरतात. म्हणजे गौरी असेल तेव्हा भरतात गणपतींमध्ये. तर आत्ता आमच्यामध्ये जास्त एवढं स्पेशल काय नाही करत, म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही हळदी कुंकू ठेवलेलं आहे. आणि इथे सुद्धा आम्ही प्रिपरेशन केली आहे, बघू शकता. ते मी मस्तपैकी असे हे हळदी कुंकाचे वाण घेतलेले आहेत, प्लस तिळगुळ जे आम्ही घरी बनवले आहेत. आणि त्याच्यासोबतच या पिशव्या द्यायच्या आहेत, सुपारी, परत पान, इथे फुलं आणि हे फळं, आणि सोबतच इथे अजून अरेंजमेंट केली आहे. आणि आम्ही सगळ्यांसाठी पापड पॅक केलेत, 5 उडदाचे आणि 5 तांदळाचे. सो हे माझ्या आत्याने बनवलेत. आणि ती म्हणजे बिझनेस पण करते याचा, पापडांचा. जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी तुम्हाला पुढे नंबर देईलच. ओके. सो आणि सोबतच इथे बुन बसलेला आहे. बुन बघा, शेपटी गोल गोल फिरवतोय. बुन काय 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 पोगा, शेपटी बघा, शेपटी. आणि काल रात्री मी भरपूर रडत होते, भरपूर म्हणजे भरपूर रडले. आणि त्याचं कारण आहे हे बघू शकता. म्हणजे एअरपोर्ट्स पूर्ण असे डॅमेज झालेत. म्हणजे ते खाटेमध्ये अडकून, आम्ही काल खाट उचलली होती ना त्याच्यामध्ये सामान ठेवायला, तर खाटेमध्ये अडकून माझ्याकडनं नाही त्यांच्याकडनं तुटलेत. का गया नाही, बुनो कशाला वरेल. यही है वो आदमी जिसने मेरा एअरपोर्ट्स तोडा है. आणि त्यांनीच मला गिफ्ट केलं होतं हे एअरपोर्ट्स, जेव्हा आमची कुंकू लावणी होती तेव्हा. आणि खूप चांगले चालत होते आणि चालू आहेत तसे, म्हणजे काम करतायत. फक्त ह्याची कंडिशन बेकार झाली आहे आत्ताच्या पॉईंटला, म्हणजे भरपूर बेकार झाली आहे. हे जॉईंटच नाही होते, बाकी चालतो आहे एअरपोर्ट्स. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, लाईट पेटते, जॉईंट पण झालेत. नाही चालतील एअरपोर्ट्स, पण हे असे यूज करणं डेंजर आहे आता, कारण की ते पूर्णच ओपन झालंय ना आतमधलं. त्याचा सगळा हे दिसतंय, हे काय इथून ते सगळं दिसतंय. तर त्यामुळे मग काय आता बघू काय करायचं. ज्यांनी तोडले ते आणून देतील परत. कोणी तोडले? बुनो, तुला तर आणायला लागते. किती खोटं. नवीन एअरपोर्ट्स पाहिजेत तुला? हा, अशी कंडिशन झाली आहे एअरपोर्ट्सची, बघू शकता. नवीन आहेत हे असले नवीन आहेत. अशी कंडिशन झाली. त्याचा कव्हर पण तो दाखवा, कव्हर दाखवा. हे जाऊ दे तिकडं, हे असा कव्हर पण तुटला. हे तिकडं जाऊ दे. डायरेक्ट हे बघ, हे याच्यात भरायचे असे. जुगाड देख, जुगाड. ठीक आहे. हा इथे झाकण लावायचं. हां येस, हा इथे असं लावायचा. एअरपोर्ट्स, इनविजिबल एअरपोर्ट्स. नको मला ते इनविजिबल एअरपोर्ट्स.
मस्त आहेत बघ. हा चार्जिंगचं हे लावतो. नको आहे मला. असं बघ, असं कोणच्याकडे मी भरपूर रडले कारण की माझ्या गोष्टींवर ज्या माझे फोन आहे, माझे माईक्स आहेत, माझे रिंग लाईट सुद्धा आणि जेवढ्या ॲक्सेसरीज आहेत माझ्याकडे सगळ्यांमध्ये माझा जीव आहे आणि मी त्यांच्यासाठी रडते मस्त बाबा. आहे बघ. मला काय बोलत होते माहिती आहे का, फक्त एअरपोर्ट्स तर तुटलेत, कुठे कोण वारलं एवढे का रडते. आणि मी बोलले नाही, माझा जीव आहे, निर्जीव वस्तू आहे पण माझा जीव आहे. नवीनच आहे. नाही, मी हे फेकणार नाही. माझा अगोदरचा फोन सुद्धा मी फेकला नाहीये. अरे पण ही बघ ना, ही अशी याला इथे ही वायर निघाली. माझा अँड्रॉइड फोन अजूनपर्यंत आहे. हे बघ, ही वायर निघाली ना, याला ती रस्सी बांधू आपण आणि तिथे तू अटकून ठेव. अरे एक बटन निघाला. तर चला गाईस, आता हळदी कुंकावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. ते परत मी आठवलं की परत मला रडायला येईल. सो चला जाऊ. परत आठव मग, 3-4 वेळा आठव. ओवाळायचं आहे. चला नको ओवाळायला. चला, गिफ्ट आणला. गिफ्ट माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट घेतले. काय गिफ्ट घेतलंय? हे काय गिफ्ट बनवते मी. चला तुम्हाला दाखवते. आता आम्ही ओवाळतोय, म्हणजे मी ओवाळते आहोंना आणि मग गिफ्ट भेटणार आहे. माझं मकर संक्रांतीचं, माझं फर्स्ट मकर संक्रांती आहे, सो मला गिफ्ट भेटणार आहे. सो चला या. काय उभा लावायचा नेहमी गंधपुरुषांच्या राधिका. उभा करू मम्मी? ठीक आहे, उभा लावायचा. हा बस. दगड अगं बनवतेस काय? नाही. मंत्र बोल. ब्लॉग चालू. मला आवडत नाही तरी म्हणते अख्खा डबा तू घ्यायचा. काय याच्यामध्ये? माझी नथ पडते म्हणून मला नवीन नथ आणली. थँक्यू. वेअर करू? कशीच आहे गाईज. आम्ही पतंग सुद्धा आणलेली आहे. आणि सोनभाऊ कुठे गेले? येतो. पतंग सुद्धा आणलेले आहे. ओवाळून झालंय ना, आम्ही आता पतंग उडवणार आहेत. ये चालू राहील ना ब्लॉग. आता चालू केलाय ब्लॉग कारण की हे काय आहे? ओरिजिनल एअरपोर्ट्स. शपथ. एवढी काय काही होती. मी बोललेले ना तिथून जाऊन ये, मग त्याच्यानंतर द्या करून. हा काल भरपूर रडले. थँक्यू. मम्मी इथे बघा. आलेले आहे. हा तोडले आलेले आहे. तोडले कोणी? शाबास. तोडले बुनोनी तोडले. तो काय आहे? पण ऍग्री करते, मीच तोडले. नाही तोडले. कोणी आणले पण? ज्यांनी तोडलेत त्यांनी. ओपन करूया गाईस. येतो नाही.
नवीन एअरपॉड्स फायनली गरम झालेत. हे गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले का? ये नवीन एअरपॉड्स. ह्याला कोणाची नजर नको लागू दे. एअरपॉड्सला माझ्या त्या एअरपॉड्सला लागली म्हणून तुटला, पण ह्याला कोणाची नजर नको लागू दे. ये माय न्यू एअरपॉड्स. ते पतंग उडवणं चालू आहे. आज आमची पतंग काय वरायचं नाव नाही घेते आज. वाराच नाहीये इथे. तर गाईज आमची पतंग उडालेली आहे वर. ये क्या बात क्या बात क्या बात. तर सर्वजण म्हणजे अर्धी जण नाही आलेले आहेत. आमचे सगळे BC मेंबर आहेत. आमचा ग्रुप आहे नवीन, मला मम्मीने जॉईन करून दिला होता. तर मग आता सगळ्यांनी हाय करा. हाय. सो गाईज आज आम्ही एक गेम खेळणार आहोत सगळीजण, आणि तुम्हाला बघायला मजा येईल. आम्ही सगळीजण उखाणे घेणार आहोत आणि सगळ्यांना सांगणार आहोत उखाणे घ्यायला. कारण की माझी पहिली मकर संक्रांत असल्यामुळे मला माहिती आहे सगळीजण मला आग्रह करणार आहेत की उखाणा घे करून. तर मी आता सगळ्यांना आग्रह करणार आहे की तुम्ही पण घ्या करून. सो चला. तर मंडळी सगळीजण आता नावं घेणार आहेत तिथे. तर मग चला बघूया कोणाचं नाव आहे सगळ्यात भारी. तुम्हाला वाटेल, आता तुम्हीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणाचं नाव चांगलं वाटलं ते. तर चला नावं घेऊया आता. हळदी कुंकू झालेला आहे बघू शकता. आणि तर मंडळी आता आपण चालू करतोय आपल्या उखाण्यांची स्पर्धा. तर चला. हां, आणि ज्यांचं कोणचा उखाणा मला आवडेल त्यांना आम्ही गिफ्ट देणार आहोत. सो चला स्टार्ट करूया. तर पहिला आहेत सुनीता म्हात्रे आई आहेत आपल्यासोबत. त्या घेणार आहेत आपला पहिला उखाणा. बोलू का? कुंजवनी कृष्णाने वाजविला पावा, कुंजवनी कृष्णाने वाजविला पावा. गोपीनाथरावांच्या आणि माझ्या संसाराला आपला सर्वांचा आशीर्वाद हवा. ये वा. भरपूर छान. आता टिळक आई आहेत आपल्यासोबत. त्या उखाणा घेणार आहेत. उखाणा. कुंकवाखाली हळद लावते किंचित, कुंकवाखाली हळद लावते किंचित, संजय रावांचं नाव घेते पूर्वजन्मीचं संचित. वा 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 वा. एवढे हार्ड शब्द मला जमलेच नसते. आता आपल्यासोबत आहेत मेहता आई. तर त्या आता आणि त्यांना मराठी जमते पण एवढी येत नाही. तर चला आपण, आणि स्पेशल गुजराती आहेत ते. आणि तर चला मग त्यांच्याकडून आपण मराठीमध्ये उखाणा ऐकूया. हिमालय पर्वतावर शंकर पार्वती जोडी, गिरीशरावामुळे आली आयुष्याला गोडी. गोड 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 गोड. आजचं गोड गोड. इथे शोधणं चालू आहे कारण की दोन्ही पण आई गुजराती आहेत. तर त्यामुळे त्यांना जमत नाही आहे. ममता आई आहेत सोबत, त्या पण गुजराती आहेत. त्यांना मराठी एवढी येत नाही आणि त्यांच्या तोंडून आपण आज उखाणा ऐकणार आहोत. मी ऐकणार आहे. सो चला. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, मनीषरावा माझे कृष्ण मी त्याची राधा. वा 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 वा. असं सांगणार नाहीये. आता शमा काकी आहेत आपल्यासोबत. तर ते सांगणार आहेत आपल्याला उखाणे. आणि माझा नाव घ्या नाव घ्या. नाव काय घ्यायचं, सगळ्यांसमोर नुसतं हो होच करायचं असतं. मी इंट्रोड्यूस करता करता यांनी नाव घेऊन सोडलं पण. बापरे. नाही आता सिरियस नाव घ्या. आता सिरियस नाव घ्या. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल, समीर रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. ओ वाव.
तर आता ठाकूराई आपल्यासाठी उखाणा घेणार आहे, पण कोणाचेच मिस्टर इथं अवेलेबल नाही आहेत उखाणा ऐकायला, पण मम्मीचा उखाणा ऐकायला मी पप्पांना बाहेर बोलवणार आहे. तर आई, पैठणीच्या साडीवर शोभून दिसते ठुशी, अरुणरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. वा 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 वा. तर आता आई नाव घेणार आहे. आई नाव घ्या. घेऊ घ्या. नक्की. हो. सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, सुभाषरावांचं नाव घेते. काही का पुढचं त्या सर्वांसमक्ष. झालं नाव कम्प्लीट. तर आता आई घेणार आहेत ना. आई समोरच राहतात आणि ह्या ठाकूराई इथे बाजूला राहतात. इथे सगळे आजूबाजूवालेच आहेत आणि आमचा BCचा ग्रुप आहे खूप चांगला. तर चला एक नाव घ्या चांगला. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, सुधाकररावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. वा 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 वा. आज मकर संक्रांत सगळ्या दिवशी रातोड आई आले आहेत. त्यांना काहीच आयडिया नव्हती की असं काय आमचं ठरलंय आणि पहिलं नाव घ्यायला आम्ही स्टार्ट केलं आणि ते आले. तर चला आता इथे शोधून नावं घेतली जात आहेत. उखाणे यायला पाहिजेत ना, असे असे तोंडपाठ हवेत. आता मग एवढ्या वर्षामध्ये कोणीच उखाणा घ्यायला नाही नवलं. मी आता 2 महिन्यामध्ये एवढे उखाणे घेतले असतील ना की ते 2 महिने कमी पडले असतील, पण उखाणे नाही. मी नवीन घेऊन दाखवेल ना. घ्या नाव घ्या. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, सुरेशरावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. वा 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 वा. आता नाव घेणार आहे मम्मी. टिपिकल नाव जो सगळ्या टिपिकल नाव नाही. आज मकर संक्रांत एवढा स्पेशल मी अजून तयार नाही केला, कारण ही तयारी करायची होती ना स्पेशल, म्हणून मी उखाण्याची तयारी केली नाही आज स्पेशल. त्यामुळे आपलं आणि बक्षीस पण द्यायचं आहे ना, मग मी माझं स्पेशल झालं तर मलाच बक्षीस ठेवायला लागेल, म्हणून मी माझं नाव थोडंसं कमी घेते. मकर संक्रांतीचा सण आहे आज. किशोररावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. मी ही लाईन कुठून कुठे जोडाली ती सांगा मला. तर आता मी नाव घेणार आहे फायनली. किती उखाणे ऐकायचे? एवढे सारे उखाणे नाही आहेत मला. ठीक आहे चला घेते मी नाव. आता घेऊ नाव. आठवते. घेते. हातात हिरवा चुडा, गळ्यात शोभून दिसते ठुशी, कुणाल रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. अजून एक ऐकायचं आहे का? अजून एक ऐकायचं. थांबा 1 मिनिट आठवू द्या. एका आठवड्यात दिवस असतात 7, एका आठवड्यात दिवस असतात 7, कुणाल रावांचं नाव घेते, आज आहे मकर संक्रांत. तर गाईज या प्रकारे सगळ्यांचं आपलं म्हणजे नाव घेऊन झालेलं आहे. सगळ्यांनीच नावं घेतलेली आहेत आणि ती खूपच छान आहे. पण सगळ्यात पहिला मला नाव कोणाचं आवडलं, ज्यांनीच पहिला घेतलं नाव. आता आपण बक्षीस समारंभ करणार आहोत. इथे 1 मिनटं जरा असा फोन पकडा, आपण बक्षीस देऊया. हां तर बक्षीस सगळ्यांनी टाळ्या वाजवा. खूप छान उखाणा घेतला आहे तुम्ही. थँक्यू. सो गाईज आम्ही तिघी सुना आहोत इकडल्या नवीन. सो आता नाव घेणार आहेत. माझं घेऊन झालं आहे, दोघीजणी बाकी आहेत नाव घ्यायच्या. आता नाव घ्या. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण, ओंकाररावांचं नाव घेते राठोडांची सून. ये म्हणजे ज्या मागच्या उखाण्यामध्ये म्हणजे मागचं जे आपलं उखाणं झालं सगळ्यांचं तिथे त्या राठोड आई होत्या ना, त्यांची सून सोनाली.
आणि आत्ता ज्या ममता ध्रुव करून ज्या आई होत्या म्हणजे त्या गुजराती होत्या, हे पण गुजराती आहेत, त्यांचीच सून आहे. म्हणजे आम्ही तिघी सुना, बाकी सगळ्यात सुना. सो आता हेतिका प्लस रितिका समजून घ्या, जाऊ द्या. तर आता हेतिका नाव घेत आहे. क्रिकेटच्या मॅचमध्ये धोनीने मारला 6, जयला केलं मी 7 जन्मासाठी फिक्स. तर मंडळी मी आता मेकअप रिमूव्ह करायला घेतला, कारण की आता 9:30 झालेले आहेत. मी सगळ्यांकडून हळदी कुंकू करून आलेले आहे आणि तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा वाटला ब्लॉग आणि कसा नाही. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मी तर गोड गोड तुमच्याशी बोलणारच आहे. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही बोलू शकता, कारण की मी रिप्लाय देते, सगळ्यांचे कमेंट्स वाचते. ओके, तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तवस स्टे सेफ, स्टे हॅपी आणि स्टे ट्यून. बाय.